विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा अमरावती येथे आपलं सहर्ष स्वागत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह 2026चे आयोजन महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाद्वारे सर्व दूर करण्यात आले होते. मुलांचे वसतिगृह निंभोरा येथे 5ही वसतिगृहांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आणि उपक्रम विविध स्पर्धा उपक्रम कार्यक्रमांच्या माध्यमातून राबवण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट सिद्धार्थ गायकवाड सर भीमजयंती 14 एप्रिल निमित्त विशेष अतिथी म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. आमचा विद्यार्थी जो बाबासाहेबांच्या भूमिकेत अगदी थटला आणि नटला होता त्याचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक सन्माननीय ॲडव्होकेट सिद्धार्थ गायकवाड सरांचे मोलाचे वचन आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना यावेळी लाभले. अतिशय चांगल्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वेशभूषा साकारली आहे. तरी पुनश्च एकदा त्याच्या टाळ्यांचा गजर. चला, तुम्ही म्हटलं की भाषण ऐकायची मानसिकता आहे, परंतु मला असं वाटतंय की आजच्या या जयंती दिनानिमित्त आपण भाषण करण्यापेक्षा संवाद साधला पाहिजे. संवादातून काय होते की मला एकट्याला बोलण्याचं काम नाही, मी जर काही बोललो तर तिथून रिप्लाय सुद्धा आला पाहिजे. आणि म्हणून आपण, मला असं वाटतंय की तुमचं वय आणि माझा अनुभव बघता मला असं वाटतंय की आज आपण भाषण देण्यापेक्षा संवाद साधून आपल्याला नेमकं काय करायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान या भारतासाठी आवश्यक का आहे, या संदर्भात जर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर भाषणापेक्षा एक चांगल्या पद्धतीनं आपण बाबासाहेब आंबेडकरांना आणि आपण स्वतःला समजून घेण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. बरोबर आहे. आता मला एवढं सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताची राज्यघटना लिहिली. तुम्हाला सगळ्याला माहित आहे, माहित आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटना लिहिण्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना लिहिण्या संदर्भामध्ये निवड कशी झाली सांगता येईल? सांगता येईल? तर आपण संवाद साधू. निवड कशी झाली यावर आपण पहिले भाष्य करू. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे काही तत्व घेतले ते तत्व का घेतले तुम्ही वाचली? राज्यघटना वाचली? वाचली का? खूप कमी लोक आहेत की ज्यांनी राज्यघटना वाचली नाही. तरीही तुम्ही रोज जे जगता ती राज्यघटना जगता. जगता ना, राज्यघटना जगता. वाचली नाही, न वाचताही आपलं जे जगणं आहे ती राज्यघटनेतूनच आलेलं जगणं आहे. म्हणजे हा चमत्कार नाही का की राज्यघटना आपण वाचली नाही, राज्यघटना आपल्याला माहित नाही, वरवर माहित आहे, परंतु आपलं रोजचं जगणं जे आहे ते राज्यघटनेचं जगणं आहे. म्हणजे एखाद्यानं जर म्हटलं की ही राज्यघटना खराब आहे, मला या राज्यघटनेशी काही घेणं देणं नाही, तरी डायरेक्ट इनडायरेक्ट तो त्या राज्यघटनेलाच फॉलो करतो.
आता राज्य घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर कसे आले? मसुदा समितीचे बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते आणि त्यांनी संपूर्ण राज्यघटना लिहून काढली. जे काही लोक होते, 12-13 लोक त्या कमिटीमध्ये होते, त्या कमिटीतले कसे लोक शांत राहिले आणि परिश्रम कोण घेतलं हा इतिहास जवळपास तुम्हाला सगळ्याला माहित आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेवर कसे आले हा इतिहास खूप कमी या गोष्टीचा उहापोह केला जातो. 1935 पासून नेपाळ आहे ना आपल्या बाजूला नेपाळ. कधी काळी नेपाळ हिंदू राष्ट्र होतं आणि आता तिथे निवडणुका झाल्या आणि तुमच्या वयाच्या पोरांनी तिथे क्रांती घडवली आणि क्रांती घडवल्यानंतर बालेनशाह तिथले पंतप्रधान झाले. बरोबर आहे? त्यांनी आल्यावर काय केलं? वाचता तुम्ही वृत्तपत्र वाचता? म्हणजे भारतीय राज्यघटनेमधलं जे समानतेचं, स्वातंत्र्याचं आणि सत्तावंचित व संधिवंचित समूहाला संधी देण्याचं जे तत्व आहे ते तत्व त्यांनी स्वीकारलं. आज भारतामध्ये भारतीय राज्यघटना असताना प्रायव्हेट शाळा आहेत, कॉन्व्हेंट उभ्या झाल्या. कॉन्व्हेंटवर कर्मचारी म्हणून जो टीचर असतो त्याला 15 ते 20 हजार पगार आहे. परंतु जिल्हा परिषदच्या मास्तरला जवळपास 70 ते 80 हजार पगार आहे.